व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतले. तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचे. काही खडे मसाले घेऊया. 2 तमालपत्र, 1.5 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची आणि 1 चमचा जिरे. काही भाज्या चिरून घेतल्या. कांदा, बटाटा, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची. कुकरमध्ये 2 पळी तेल गरम केलं. त्यामध्ये काही काजूच्या पाकळ्या मी तळून घेतल्या. आता यामध्ये घालूया खडे मसाले. खडे मसाले तडतडले की यामध्ये घालायचं 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा गुलाबी रंगावरती आला की घालायची आले लसणाची पेस्ट. आले लसूण पेस्ट सुद्धा परतून घ्यायची. त्यानंतर घालायच्या भाज्या तेलावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा भाज्या परतून घ्यायच्या. आता घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड. मसाले एकदा परतून घ्यायचे. त्यानंतर घालूया भिजवलेले तांदूळ. 2 वाटी तांदळासाठी इथे मी 4 वाटी पाणी घातलं. थोडंसं मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तळून घेतलेल्या काजूच्या पाकळ्या